सो स्टुडंट, लास्टच्या लेक्चरमध्ये आपण मेकिंग अप इंडियन कॉन्स्टिट्यूशन पाहत होतो आणि त्यातला पार्ट 2 हा हे लेक्चर आहे. त्यामध्ये आपण काल पाहिले की ऑब्जेक्टिव्ह रिझोल्यूशन हे आपण पाहिले होते. ऑब्जेक्टिव्ह रिझोल्यूशन म्हणजे काय आहे, तर मॉडिफाईड एडिशन प्रिॲम्बल ही ऑब्जेक्टिव्ह रिझोल्यूशन जे जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946ला मांडले होते आणि 22 जानेवारी 1947ला ते ॲक्सेप्ट करण्यात आले होते. हे 2 डेट महत्त्वाचे आहेत. आणि ऑब्जेक्टिव्ह रिझोल्यूशन आपण एक बोरिंग पार्ट पाहिला होता पाठीमागं लेक्चरमध्ये, ते ऑब्जेक्टिव्ह रिझोल्यूशनचा. त्याचं मॉडिफाईड एडिशन म्हणजे प्रिॲम्बल आहे. तर ते लक्षात न ठेवता फक्त हे टेक्स्ट ऑफ प्रिॲम्बल लक्षात ठेवा. The preamble in its present form reads, "We the people of India, having solemnly resolved to constitute India into sovereign, socialist, secular, democratic republic, and to secure all its citizens justice, social, economic, and political liberty of thought, expression, belief, faith, and worship, equality of status and of opportunity, and to promote among them all fraternity, assuring the dignity of individual and unity and integrity of nation. In our Constitutional Assembly, this 26th day of November 1949, do hereby adopt, enact, and give to ourselves this Constitution. आता हे मराठीतनं बी लक्षात ठेवू शकता तुम्ही. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा आणि त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुत्व प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान स्वीकृत आणि अधिनियमित करून स्वतः परत अर्पण करीत आहोत. तर हे बघा ऑब्जेक्टिव्ह रिझोल्यूशनचा पार्ट आहे. तेच म्हणजे प्रिॲम्बल ही मॉडिफाईड एडिशन आहे, त्याची आवृत्ती आहे. हे लक्षात ठेवलं तरी चालेल. त्यातले प्रिन्सिपल फार महत्त्वाचे आहेत. ऑब्जेक्टिव्ज जसं जस्टिस, लिबर्टी, इक्वॅलिटी, फॅटर्निटी. प्रिन्सिपल्स, कीवर्ड्स, सॉव्हरेन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रेटिक, रिपब्लिक. हे टर्म फार महत्त्वाचे आहेत. आपण प्रिॲम्बल लेक्चरमध्ये त्या डिटेल पाहिलेल्या आहेत. तर आपण मेकिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट 2 कंटिन्यू करू. आता बघा, चेंजेस बाय द इंडिपेंडन्स ॲक्ट. आता 1947ला इंडिपेंडन्स ॲक्ट आला होता. त्याने काय चेंजेस केले बघा. आता आपण मेकिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन पार्ट 2 कंटिन्यू करत आहेत. द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द प्रिन्सली स्टेट हू हॅड स्टेड अवे फ्रॉम द कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली ग्रॅज्युअली जॉईन इट ऑन एप्रिल 28, 1947. रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द 6 स्टेट वेअर पार्ट ऑफ द असेंब्ली. आता बघा कुठले 6 स्टेट आहेत ते बघा. आता ते स्टेट कोणते कोणते आहे बघा. बरोडा, बिकानेर, जयपूर, पटियाला, रेवा आणि उदयपूर. म्हणजे आता बघा, बरोडा, बिकानेर, जयपूर, पटियाला, रेवा, उदयपूर राजस्थानी MP ह्या भागातले आहेत. आता हे 6 स्टेट वेअर पार्ट ऑफ असेंब्ली. आफ्टर द ॲक्सेप्टन्स ऑफ द माउंटबॅटन प्लॅन ऑफ 3 जून 1947 for the partition of the country, the representative of the most of the other princely states took their seats in the assembly. The members of the Muslim League from the Indian Dominion also entered the assembly. आता बघा काय झालं होतं. प्रिन्सली स्टेट होते, आपण बघितलं होतं. प्रिन्सली स्टेटला 93 सीट होते. ते स्टार्टिंगला आले नव्हते. 9 डिसेंबरला आले नव्हते. 9 डिसेंबर 1946ला पहिली सभा होती. त्या सभेत पहिल्या मीटिंगमध्ये आले नव्हते. पण हळूहळू ते सुद्धा आले. प्रिन्सली स्टेटवाले 93 सीटवाले आले. नंतर माउंटबॅटन प्लॅन 3 जून 1947 ही डेट महत्त्वाची आहे. या माउंटबॅटन प्लॅननंतर परत मुस्लिम लीगचे सुद्धा सदस्य काही आले. हळूहळू हे सदस्यसुद्धा आले. आता बघा, मुस्लिम लीगच्या आपण काय केलं होतं, इंटरिम गव्हर्नमेंट केलं होतं 1946ला. ते कॅबिनेट मिशन प्लॅन नंतर झाले होते इंटरिम गव्हर्नमेंट. त्याने काय केलं, आपण मिनिस्टर ऑफ फायनान्स मिनिस्टर आपण मुस्लिम लीगला दिलं होतं. लियाकत खान यांना फायनान्स मिनिस्टर दिलं होतं. पॉवरफुल मिनिस्टर दिले होते त्यांना. परत हे लियाकत खान पाकिस्तानचे पहिले प्राईम मिनिस्टर बनले होते. फर्स्ट प्राईम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान लियाकत खान बनले. आणि फर्स्ट गव्हर्नर जनरल ऑफ पाकिस्तान हे मोहम्मद अली जिन्ना, ज्यांना फादर ऑफ पाकिस्तान म्हटलं जात होतं. तर आता बघा, आणि नंतर आपली फ्री कॅबिनेट ऑफ. आता बघा,
फ्री कॅबिनेट फ्री इंडिया 1947 झाले होते. त्यातले फर्स्ट फायनान्स मिनिस्टर होते आर के शनमुख चेट्टी, ज्यांनी फर्स्ट बजेट 1947ला मांडलं होतं. आता पुढे बघू आपण. द इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट 1947 मेड फॉलोइंग 3 चेंजेस इन द पोझिशन ऑफ द असेंब्ली. The assembly was made a fully sovereign body which could frame any constitution it please. तर आपली असेंब्ली काय केली, कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली फुल्ली सॉवरेन बॉडी, सार्वभौम बॉडी तयार केली इंडियन इंडिपेंडन्स ॲक्टने 1947नं. द ॲक्ट इम्पॉवर्ड द असेंब्ली टू ॲब्रोगेट और अल्टर एनी लॉ मेड बाय ब्रिटिश पार्लमेंट इन रिलेशन टू इंडिया. तर त्यांनी काय केलं, ब्रिटिश पार्लमेंटनं कोणताही ॲक्ट बनवला. इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट 1947 सुद्धा, तो सुद्धा ॲक्ट इंडियन कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली ॲब्रोगेट किंवा अल्टर करू शकत होते. द असेंब्ली ऑल्सो बिकम अ लेजिस्लेटिव्ह बॉडी. इन अदर वर्ड्स, टू सेपरेट फंक्शन वेअर असाइन्ड टू द असेंब्ली, दॅट इज मेकिंग अप कॉन्स्टिट्यूशन फॉर फ्री इंडिया अँड इनॅक्टिंग अ ऑर्डिनरी लॉज फॉर द कंट्री. आता बघा, आपण क्रिस्पमध्ये हे डिटेल पाहणार आहात. दिस टू टास्क वेअर टू बी परफॉर्म ऑन सेपरेट डे. दस असेंब्ली बिकम द फर्स्ट पार्लिमेंट ऑफ फ्री इंडिया. Dominion legislature. Whenever the assembly meet as a constitution body, it was chaired by Dr. Rajendra Prasad, and when it meet as a legislative body, it was chaired by G.V. Mavlankar. G.V. Mavlankar चेअर करत असत. For the first time, the Constitutional Assembly meet as a Dominion legislature on November 17, 1947 and elected G.V. Mavlankar as its speaker. तर लक्षात ठेवा, स्पीकर कधी नोव्हेंबर 17, 1947ला जी.व्ही. मवळणकर किंवा मावळणकर यांना स्पीकर बनवण्यात आले होते. पहिल्या वेळेस मीटिंग झाली होती नोव्हेंबर 17, 1947. आता बघा, टू फंक्शन्स कंटिन्यू टिल नोव्हेंबर 26, 1949 when the task of making constitution was over. The Muslim League members hailing from the areas 7 included in the Pakistan withdraw from the Constitution Assembly for India. आता बघा, ह्या प्रोव्हिन्समधनं किंवा ह्या भागातनं मुस्लिम लीग मेंबर गेले. देज आर वेस्ट पंजाब, ईस्ट बेंगाल, नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिन्स, सिंध, बलुचिस्तान अँड सिलेट डिस्ट्रिक्ट ऑफ आसाम. अ सेपरेट कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली वॉज सेटअप फॉर पाकिस्तान. पार्टिशन ऑफ इंडिया झालं आणि वेस्ट पंजाब, ईस्ट बंगाल, नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिन्स, सिंध, बलुचिस्तान आणि सिलेट डिस्ट्रिक्ट ऑफ आसाम आणि हे कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली ऑफ पाकिस्तानमध्ये गेले. Consequently, the total strength of the assembly came to down 299 as against 389 originally fixed in 1946 under cabinet mission plan. तर कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली ऑफ पाकिस्तान वेगळे झाल्यामुळं किंवा पार्टिशन ऑफ इंडिया झाल्यामुळं 389मधून 90 मेंबर कमी झाले आणि ते 299 झाले. लक्षात ठेवा, द स्ट्रेंथ ऑफ द इंडियन प्रोव्हिन्सेस फॉर्मली ब्रिटिश प्रोव्हिन्सेस वॉज रिड्यूस from 296 to 229 and those of princely state from 93 to 70. The state-wise membership of the assembly as December 31, 1947 as shown. आता बघा, आपण क्रिस्प हा ॲक्ट चेंजेस मेड बघणार आहोत. बाय इंडिपेंडन्स ॲक्ट काय काय केलं, कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली फुल्ली सॉवरेन बॉडी, पूर्ण सार्वभौम बॉडी तयार केली. कोणताही ॲक्ट चेंज करू शकत होती, अल्टर करू शकत होती. इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट जो 1947 आहे तो सुद्धा चेंज करू शकत होती. कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली लेजिस्लेटिव्ह बॉडी बनली. तिला 2 कामं दिली. एक मेकिंग फॉर कॉन्स्टिट्यूशन फॉर फ्री इंडिया, स्वतंत्र भारताची घटना तयार करणे आणि इनॅक्टिंग ऑर्डिनरी लॉज आणि सर्वसामान्य लॉ तयार करणे, हे 2 कार्य भेटली. आता बघा, कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीनं अजून एक काम केले. फर्स्ट पार्लमेंट ऑफ फ्री इंडिया. डोमिनियन लेजिस्लेचर होती, वसाहतीची पार्लमेंट होती, फर्स्ट पार्लमेंट ऑफ फ्री इंडिया होती. या गोष्टी करण्यात आल्या. आता पुढे काय चेंज करण्यात आले बघा, कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली ॲज अ कॉन्स्टिट्युएंट बॉडी असं 2 भाग करण्यात आले तात्पुरते. की कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली जर संविधान बॉडी म्हणून तयार असेल तर ती चेअर डॉक्टर राजेंद्र प्रसाद करत असत आणि कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली ॲज अ लेजिस्लेटिव्ह बॉडी, कायदे निर्माण करणारी बॉडी असेल तर चेअर बाय जी.व्ही. मवळणकर. ते 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत डेट ऑफ अडॉप्शन ऑफ प्रिॲम्बल, आपण त्याला आता कॉन्स्टिट्यूशन डे म्हणून साजरा करतो. 26 नोव्हेंबर 1949 डेट ऑफ अडॉप्शन ऑफ कॉन्स्टिट्यूशन.
त्याला आपण कॉन्स्टिट्यूशन डे साजरा करतो. 26 नोव्हेंबर 1950 कमेन्समेंट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. लक्षात ठेवा, या दरम्यान 26 नोव्हेंबर 1949च्या अगोदर काही कायदे होते, जसं प्रेसिडेंटचे आर्टिकल 60, 61, बजेटविषयी, काय पार्लमेंटचे, स्टेट लेजिस्लेचरचे काही आर्टिकल चालू होते. पण 26 नोव्हेंबर 1950 नंतर आपण फुल्ली रिपब्लिक प्रजासत्ताक झालो आणि प्रजासत्ताक झाल्यानंतर आपण कॉन्स्टिट्यूशन फुल्ली इन्फोर्समेंट ऑफ कॉन्स्टिट्यूशन झाली. लक्षात ठेवा, कॉन्स्टिट्यूशनची पूर्ण इन्फोर्समेंट कमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ह्या दिवशी झालेली आहे, 26 जानेवारी 1950ला. त्या दिवशी आपण रिपब्लिक डे साजरा करतो. रिपब्लिक डे याची डेफिनेशन, याचे डिटेल आपण पाहिले होते ते प्रिॲम्बलमध्ये, लेक्चरमध्ये. इथं आले म्हणून बघूया आपण. रिपब्लिक इंडिया आहे, प्रजासत्ताक आहे. रिपब्लिकच्या विरोधात म्हणलं तर मोनार्की असते, राजसत्ताक, जी ब्रिटन आहे. रिपब्लिकचे 3 अर्थ होतात, ते आपण क्रिस्प बघूया. इलेक्टेड हेड, की हेड असतो तो इलेक्टेड असतो, आपला इनडायरेक्टली इलेक्टेड आहे, प्रेसिडेंट आहे. पॉलिटिकल सॉव्हर्निटी पीपल, पॉलिटिकल सॉव्हर्निटी जनता सार्वभौम असते, जनता जनार्दन आहे. आणि पब्लिक ऑफिस ओपन टू ऑल, हे 3 अर्थ होतात रिपब्लिकचं. पब्लिक ऑफिस ओपन टू ऑल, पॉलिटिकल सॉव्हर्निटी विथ पीपल, इलेक्टेड हेड, इनडायरेक्टली आपला इलेक्टेड आहे पण इलेक्टेड हेड असतो, मोनार्की नसते. आता बघा, आपण पाकिस्तान कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली ऑफ पाकिस्तान तयार झाली आणि इंडिया एक तयार झाली. 2 कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली तयार झाल्या आणि नंतर हे भाग पाकिस्तानात गेला होता. वेस्ट पंजाब, ईस्ट बंगाल, नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोविन्स, सिंध, बलुचिस्तान आणि सिलेट डिस्ट्रिक्ट ऑफ आसाम. अ सेपरेट कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली वॉज सेटअप फॉर पाकिस्तान. हे आपण बघितलेलं आहे, रिपीट होतं आहे पण लक्षात ठेवा. मग त्यानंतर ही पाकिस्तानाची तिकडे गेल्यामुळं 389 टोटल स्ट्रेंथ होती, त्यातनं 90 कमी झाली आणि 299 स्ट्रेंथ झाली आफ्टर पार्टिशन ऑफ इंडिया. ब्रिटिश प्रोव्हिन्सेसची 296 वरून 229 गेली. प्रिन्सली स्टेट 93 वरून 70 अशी त्यांची मेंबरची संख्या गेली. आता अदर फंक्शन परफॉर्म बघा, काय काय अदर फंक्शन परफॉर्म केलं कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली, तर लक्षात ठेवा. इन ॲडिशन टू मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन, इनॅक्टिंग ऑफ ऑर्डिनरी लॉज, काय केलं बघा, in addition to making of constitution and enacting ordinary law, the constitution assembly also perform following function. मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे, यावर भरपूर वेळा क्वेश्चन विचारलेले आहेत. काय केलं बघा, इट रॅटिफाईड इंडियाज मेंबरशिप ऑफ द कॉमनवेल्थ इन मे 1949. इंडियाची मेंबरशिप कॉमनवेल्थ ऑफ नेशनला जॉईन केली 1949ला. इट अडॉप्टेड नॅशनल फ्लॅग ऑन 22 जुलै 1947. तर हे लक्षात ठेवा, कारण आपण परत काय केलं, 15 ऑगस्ट 1947, एक महिन्यानंतर 15 ऑगस्ट 1947 होता, त्यामुळे एक महिना अगोदरच 15 ऑगस्ट 1947 ह्या महिन्याच्या एक अगोदरच म्हणजे 22 जुलै 1947ला लगेच आपण काय केलं, नॅशनल फ्लॅग अडॉप्ट केला. असं लक्षात ठेवा की 15 ऑगस्ट 1947ला फ्लॅग होस्ट करायचा होता, तर त्याच्या अगोदरच्या महिन्यात 22 जुलै 1947ला आपण नॅशनल फ्लॅग अडॉप्ट केला. इट अडॉप्टेड नॅशनल अँथम ऑन 24 जानेवारी 1950. इट अडॉप्टेड नॅशनल सॉन्ग ऑन 24 जानेवारी 1950 आणि इट इलेक्टेड डॉक्टर राजेंद्र प्रसाद ॲज अ फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऑन 24 जानेवारी 1950. तर आता बघा, इन ऑल द कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली हॅड 11 सेशन ओव्हर 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. आता ही 1083 किंवा 1084 दिवस, टोटल दिवस म्हटलं तर 1083 ते 84, 1083 किंवा 1084 दिवस असं काउंट केलं तर होतं. द कॉन्स्टिट्यूशन मेकर्स हॅड गोन थ्रू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ अबाउट 60 कंट्रीज अँड ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन वॉज कन्सिडर फॉर 114 डेज. टोटल एक्सपेंडिचर इन्कर ऑन मेकिंग कॉन्स्टिट्यूशन अमाऊंट टू 64 लाख. तर एवढा खर्च झाला होता. On 24 January 1950, the Constitutional Assembly held its final session. It, however, did not end and continue as a provisional parliament of India from 26 January 1950 till the formation of new parliament after first general election in 1951 and 52. आता बघा 8 पॉईंट काय आहे, प्रोविजनल पार्लमेंट इज सीज टू एक्झिस्ट ऑन एप्रिल 17, 1952. द फर्स्ट इलेक्टेड पार्लमेंट विल 2 हाऊसेस केम इन टू बिंग मे 1952. तर अशा प्रकारे प्रोविजनल पार्लमेंट 1952ला खतम झाली आणि त्यानंतर नवीन इलेक्शन नंतर नवीन पार्लमेंट तयार झाली.
आता बघा आपण काही पॉईंट्सनुसार क्रिस्प हे रिव्हिजन करूया. आपण जे आता जे चिंतन मनन केले ते बघा. काय केलं कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीनं? मेकिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन तयार करण्याचं काम केलं. ऑर्डिनरी लॉ, इनॅक्टिंग ऑर्डिनरी लॉ, सर्वसामान्य लॉ तयार करायचं काम केलं. कॉमनवेल्थ ऑफ नेशनमध्ये मे 1949ला मेंबरशिप घेतली. आता बघा नॅशनल फ्लॅग हा 22 जुलै 1947ला ॲक्सेप्ट केला. नॅशनल फ्लॅग 22 जुलै 1947. आता 24 जानेवारी 1950ला आपण 3 गोष्टी घेतल्यात, लक्षात ठेवा. एक नॅशनल अँथम जे आपण जनगण मन म्हणतो, नॅशनल सॉन्ग जे वंदे मातरम आहे, आणि फर्स्ट प्रेसिडेंट राजेंद्र प्रसाद. आपण या 3 गोष्टी या दिवशी घेतलेल्या आहेत. नॅशनल अँथम, जनगण मन, नॅशनल सॉन्ग वंदे मातरम आणि फर्स्ट प्रेसिडेंट राजेंद्र प्रसाद. आणि लक्षात ठेवा आपल्याला लक्षात ठेवा आर्टिकल 51A आणि त्यामध्ये आपली जी फंडामेंटल ड्युटी पहिली आहे, टू अबाइड बाय द कॉन्स्टिट्यूशन, रिस्पेक्ट इट्स आयडियल्स अँड इन्स्टिट्यूशन्स, नॅशनल फ्लॅग अँड नॅशनल अँथम. पण त्यामध्ये नॅशनल सॉन्ग वंदे मातरम नाही, हे लक्षात ठेवा. काही वेळेस असे क्वेश्चन विचारले जातात. तर आपल्या आर्टिकल 51A आणि त्यामध्ये ए जी आपण म्हणतो फंडामेंटल ड्युटी पहिली, त्यामध्ये नॅशनल फ्लॅग, नॅशनल अँथम आहे, नॅशनल सॉन्ग नाही. तर पुढे काय झालं होतं बघा. तर आपण 24 जानेवारी 1950ला 3 गोष्टी घेतल्या, नॅशनल अँथम, नॅशनल सॉन्ग आणि फर्स्ट प्रेसिडेंट ॲज अ डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 11 सेशन होतं, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले. ते कधी 1083 किंवा 1083 किंवा 1084 दिवसात, टोटल दिवस म्हणलं तर एवढं दिवस. आपली कॉन्स्टिट्यूशन लेंथ आहे, बल्की आहे, इलेफंट इन साईज ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, कारण एवढी डायव्हर्सिटी आहे. कन्याकुमारीपासून काश्मीर आणि इकडे गुजरातपासून इकडे अरुणाचल प्रदेश, आपली डायव्हर्सिटी एवढी आहे. लँग्वेज, रेस, कास्ट, सेक्स, प्लेस ऑफ बर्थ, या सगळ्या गोष्टीच्या आधारित आपले कॉन्स्टिट्यूशन ब्रॉड बनलेले आहे. लेंथीएस्ट रिटन कॉन्स्टिट्यूशन आहे आपली. व्हेरी कॉम्प्रेसिव्ह, इलॅबोरेट, डिटेल्ड डॉक्युमेंट, ऑर्गॅनिक लिव्हिंग डॉक्युमेंटमध्ये त्यामध्ये चेंजेस होतात. अमेंडमेंट करून आपण चेंजेस करतो. काय आपण ट्रान्सफॉर्मेटिव्ह कॉन्स्टिट्यूशन आहे. चेंजेस विथ चेंजिंग टाईम. मॉडर्निटी आहे, त्यानुसार चेंज होतं. जसं आपण बॅन ऑन ट्रिपल तलाक केलं, GST इकॉनॉमीमध्ये बिल आणलं, LGBTQला राईट्स देण्यात आले. तसं अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन हे 7 आर्टिकलचे कॉन्स्टिट्यूशन आहे. आपल्यामध्ये 395च्या वर आर्टिकल गेलेले आहेत. तर पुढे बघा आता आपण कमिटी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली. आता तुमची जुनी एडिशन असेल तर त्यामध्ये काही एक्स्ट्रा पॉईंट्स नाहीत, पण या नव्या एडिशनमध्ये एक्स्ट्रा पॉईंट्स आहेत, ते आपण कवर करणार आहोत. ही 6वी एडिशन आहे, फार महत्त्वाची एडिशन आहे. द कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली अपॉइंटेड अ नंबर ऑफ कमिटी टू डील विथ डिफरंट टास्क ऑफ कॉन्स्टिट्यूशन मेकिंग. आउट ऑफ दिस 8 वेअर मेजर कमिटी अँड अदर वेअर मायनर कमिटी. 8 महत्त्वाच्या मेजर कमिटी होत्या, त्यांचे अध्यक्ष तुमचे तोंडपाठ असणे गरजेचे आहेत. द नेम्स ऑफ दिस कमिटी अँड देअर चेअरमन आर गिव्हन बिलो. आता मेजर कमिटी कुठली आहेत बघा. आता लक्षात ठेवा,